श्रीराम समर्थ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या जगामध्ये मी कशासाठी आलोय हे ध्येय मला निश्चित माहीत पाहिजे. महाराज म्हणतात तुम्ही तुमचा प्रपंच सोडू नका, प्रपंच उत्तम करा, पण हा प्रपंच माझा नसून भगवंताचा आहे आणि मी त्याचा व्यवस्थापक आहे. या भावनेने आपण प्रपंच करावा, तो उत्तम प्रकारे करावा आणि भगवंताचाच हा प्रपंच मी करतो आहे या भावनेने करावा. म्हणजे मग आपल्याला प्रपंच सोडताना किंवा प्रपंचातून निघून जाताना वाईट वाटणार नाही. एक दिवस आपल्याला या सगळ्या गोष्टी इथंच सोडून एकट्यालाच पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे. कधी ना कधी आपल्याला मरायचं आहे आणि कधी ना कधी आपल्याला हे जग, हा संसार, हा प्रपंच, आपलं घरदार, मुलं बाळं बायको या सगळ्या गोष्टी सोडून निघून जायचं आहे. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, हे सतत लक्षात ठेवायचं आहे. मी जन्माला येताना बरोबर काही आणलं नाही आणि जातानाही मी बरोबर काही घेऊन जाणार नाही आहे, याची सतत जाणीव ठेवायची. म्हणजे आपल्या मनातली हाव आपोआप नाहीशी होईल. हवं नको पण नाहीसं होईल, आपल्या वासना नाहीशा होतील आणि शांतपणाने आपण मरणाला सामोरं जाऊ. मरण म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये स्थलांतर किंवा स्थानांतर असतं. म्हणजेच आपण आपल्या एकंदरीत आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रवास करत असतो. त्यामुळे आपला एक जन्म संपला याचा आनंद मानायचा आणि भगवंताच्या आणखीन आपण जवळ गेलेलो आहोत हा आनंद मानायचा. आता या 4थ्या अध्यायातला गीतेमधला 3रा श्लोक आपण आज बघणार आहोत. स एवायं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तो असि मे सखा च इति रहस्यं हि एतत् उत्तमम्. स एवायं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तो असि मे सखा च इति रहस्यं हि एतत् उत्तमम्. स एवायं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तो असि मे सखा च इति रहस्यं हि एतत् उत्तमम्. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. भगवंताशी असणाऱ्या संबंधाचं हे अत्यंत गूढ गुपित पुरातन काळापासून चालत आलेलं हे विज्ञान आज मी तुला सांगतो आहे. कारण तू माझा भक्त आहेस, मित्र आहेस, सखा आहेस आणि म्हणून तू या सगळ्या गोष्टींचं रहस्य जाणू शकतोस. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, हा फार पुरातन काळापासून चालू असलेला हा कर्मयोग मी तुला आता सांगतो आहे. कारण तू माझा भक्त आहेस, सखा आहेस आणि जीवलग मित्र आहेस. हे अतिशय पुरातन असं रहस्य आहे
आणि हा योग मी खास करून तुला सांगतो आहे. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 27वी ओवी, तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. अर्जुना, हे कुंती सुता, कुंतीच्या मुला, अरे तुला हा पुरातन असणारा योग आज आम्ही तत्वतः सांगितला. त्याबद्दल तू मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नकोस, भ्रांती करू नकोस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते सनातन असणारं तत्वज्ञान मी तुला सांगतो आहे. सत्पुरुषांची एक खूण आहे. ते बोलताना भगवंताशिवाय आणि भगवंताच्या भक्तीशिवाय काहीच बोलत नाहीत. जो भगवंताच्या नामाच्या पलीकडचं सांगतो तो परमार्थामध्ये कमी आहे, हे लक्षात ठेवा. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज म्हणून या. अरे बाबा, हे माझ्या जीवाचं गूढ आहे, गुपित आहे, रहस्य आहे, गूढ आहे. परंतु मी ते तुझ्यापासून दूर कसा बरे राखून ठेवू शकू? तुला सांगितल्याशिवाय मला चैनच पडत नाही, असं भगवंत म्हणतात. किती त्यांचं अर्जुनावर प्रेम असेल बघा. पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची या चित्कळा धनुर्धरा. तू प्रेमाचा पुतळा आहेस, तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस. आणि ही जी मैत्रीची अवस्था आहे ती जिवंत असेपर्यंत तुझ्या ठिकाणी आहे. भक्तीचा जिव्हाळा म्हटलंय. जिव्हाळा याचा अर्थ अत्यंत कोवळं असणारं, मृदू मुलायम असणारं अंतःकरण. आपण म्हणतो ना, मनाला पाझर फुटला, असं पाझर फुटणारं मन म्हणजे जिव्हाळा. या सुधारणेच्या नावाखाली विज्ञान संस्कृतीने काय केलं असेल किंवा या समाजाचं काय नुकसान झालं असेल, तर माणसामधलं अंतर वाढलं, प्रेम कमी झालं, जिव्हाळा आटला, नाहीसा झाला. एकमेकांबद्दलची आपुलकी नाहीशी झाली, एकमेकांबद्दलची आस्था नाहीशी झाली. आता आजकाल माणसं शेजारी असतात पण एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांबरोबर संवाद साधत नाहीत. एकाच घरामध्ये राहतात आणि परक्यासारखं वागतात. कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये असणारं प्रेम नाहीसं होत चाललेलं आहे. आपुलकी, जिव्हाळा, मैत्रीपूर्ण संबंध या गोष्टी नाहीशा होत चाललेल्या आहेत. दुरावा वाढत चाललाय, अंतर वाढत चाललंय. शरीर जवळ आहे पण मनाने मात्र आपण कोसो दूर आहोत. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जाओ, जरी संग्रामा आरूढ आहो जाहलो आम्ही. अरे अर्जुना, ही जागा कुठली आहे? आपण दोघेही रणांगणावर आहोत. आपण आता
संग्राम करण्यासाठी शत्रू सैन्याच्या पुढे उभे आहोत. लढाईचा प्रसंग आलेला आहे आणि असं असून देखील या सगळ्या गोष्टी मी तुला सांगतो आहे. का? कारण हा अनुसंगाचा ठाऊ आहे. अनुसंग म्हणजे अत्यंत निकट असलेला, अत्यंत जवळ असलेला असा तू माझ्या अत्यंत जवळचा आहेस, अत्यंत प्रिय आहेस, अत्यंत आवडीचा आहेस. आणि म्हणून तुझी वंचना कशी करावी हा मोठा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये जे जे काही येतंय ते सगळं काही तुला सांगून टाकावं असं मला वाटू लागलेलं आहे. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, तरी नावेक हे सहावे, गाजा बाजा ही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, ही जी गडबड आहे, ही जी युद्धभूमीवरची धावपळ आहे, हा जो असहाय्य होणारा असा हा जो प्रसंग आहे, ही जी गाजावाजा चालू आहे आणि हा जो संग्रामाचा प्रसंग आपल्यासमोर उद्भवलेला आहे, या सगळ्याच गोष्टी आपण थोडा वेळ बाजूला सारूया आणि न घाबरता हे जे तुझं अज्ञान आहे ते आधी दूर करावं असं मला वाटतंय. युद्धाचा जरी प्रसंग असला, आपल्याला एकमेकांवर तुटून पडायचं आहे, एकमेकांवर हल्ला प्रतिहल्ला करायचा आहे, हे जरी असलं तरी याहीपेक्षा तुझ्यामध्ये असणारं हे जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर व्हावं याची मला जास्त जरूर वाटते आहे. आणि म्हणून मी तुला आता काही गोष्टी सांगतो, ते तू अत्यंत लक्षपूर्वक ऐक. आता हे अर्जुनाचं अज्ञान दूर करण्यासाठी भगवंत त्याला ज्ञान म्हणजे काय हे सांगणार आहे. त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. वेदांतामध्ये 2 प्रकारे ज्ञान सांगितलेलं आहे. एक आहे विद्या आणि दुसरी आहे अविद्या. जिथे अविद्या आहे तिथे अंधार आहे, पण जिथे विद्या आहे ते अधिक अंधारात असतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उपनिषदांमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं की अविद्या म्हणजे विद्या नाही ही अवस्था, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते तर पटतंय. पण ज्याला आपण विद्या समजतो ती खरी विद्या नसून अज्ञानातून निर्माण झालेलं ते ज्ञान आहे. आणि म्हणून तिथे जास्त अंधार आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समर्थांनी दासबोधामध्ये हेच सांगितले. ते म्हणतात, आपण ज्याला विद्या म्हणतो ती खरी विद्या नसून ही पोटभरू विद्या आहे. आपण जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेतो ते खरं ज्ञान नसून ते व्यावहारिक ज्ञान आहे, कौटुंबिक सामाजिक ज्ञान आहे. जे मिळालं असता आपल्याला
उपजीविकेचं साधन म्हणून किंवा नोकरी मिळवण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून त्या ज्ञानाची किंवा त्या विद्येची आवश्यकता आहे. म्हणजे ज्याला आपण ज्ञान समजतो, ज्याला आपण विद्या समजतो, ही खरी विद्या किंवा खरं ज्ञान नसून पोट भरण्याचं साधन म्हणून याला समर्थ पोट भरू विद्या असं म्हणतात. आणि या जगामध्ये ज्ञान हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. आत्मज्ञानाव्यतिरिक्त जे काही आहे, ब्रह्मज्ञानाव्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं अज्ञानच आहे किंवा अविद्याच आहे. आणि म्हणून खरं ज्ञान काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ज्ञानाचं लक्षण असं आहे की जी वस्तू जशी आहे तशी दिसणं म्हणजेच खरं ज्ञान. सद्वस्तू जशी आहे तशी दिसणं, समजणं, कळणं यालाच ज्ञान असं म्हणतात. अँड इट इज ए ट्रूथ. जे सत्य आहे, जे कायम आहे, जे चिरंतन आहे तेच खरं ज्ञान. आणि या जगामध्ये भगवान, परमात्मा, परमेश्वर हाच एक खरा आहे, सत्य आहे, कायम आहे, निरंतर आहे. आणि म्हणून भगवंताला जाणणं हेच खरं ज्ञान होय. गोपाल कृष्ण भगवान की जय.